मित्रांनो, सबस्क्राईब करा MPSC माझा यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC माझा. मित्रांनो, MPSCच्या एक्झाममध्ये विज्ञानावर आधारित जे प्रॉब्लेम्स आहे ते विचारण्याचं चलन हे आता वाढताना दिसतंय आणि त्यामुळे ते आता अभ्यासणं फार महत्त्वाचं झालेलं आहे. ठीक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण V = IR या फॉर्म्युल्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स जी आहेत ती आपण इथे आज बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, V = IR हे काय आहे तर हा ओहमचा नियम आहे आणि हा नियम काय सांगतो तर वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी जी विद्युतधारा आहे ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. म्हणजेच विद्युतधारा समानुपाती कोणाला तर विभवांतराला. आता इथे एक गोष्ट आपल्याला पुन्हा लक्षात घ्यायची आहे. विद्युतधारा म्हणजे काय होते तर विद्युतधारा म्हणजे होते करंट. ठीक आहे. आणि करंटचं SI युनिट जे आहे ते काय आहे तर ते आहे A म्हणजेच ॲम्पियर. बरोबर. त्यानंतर आहे विभवांतर. आता विभवांतर म्हणजे काय होतं तर विभवांतरला इंग्लिशमध्ये म्हणतात व्होल्ट. आणि या व्होल्टचं जे SI युनिट आहे ते काय आहे तर Vच आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो V जो आहे हा कोणाला समानुपाती आहे तर A ला. मात्र विद्युतधारा किंवा करंट जो आहे याला जेव्हा डिनोट करत असतात त्यावेळी याला I ने डिनोट करत असतात. म्हणजेच करंटचं SI युनिट जरी A असलं तरी जेव्हा करंट डिनोट केलं जातो म्हणजे जेव्हा तो दाखवला जातो त्यावेळी तिथे काय केलं जातं त्यावेळी तिथे I ने तो दर्शविला जातो. म्हणून V समानुपाती कोणाला तर I ला असा हा फॉर्म्युला आहे V = IR. ठीक आहे. आता हेच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो तर V = I × R. तसेच V = IR किंवा R म्हणजे काय तर V / I. ठीक आहे. आता हे समजण्यासाठी मराठीमधली जी जोडणी आहे ती आपण बघूयात. ही काय आहे तर वाहक तार आहे म्हणजे इथून करंट काय होतोय तर पास होतोय. इथे काय आहे तर विजेची जोडणी आहे आणि या जोडणीमधून काय पास होत आहे तर करंट पास होत आहे. बरोबर. आणि या करंटचं SI युनिट काय आहे तर ते आहे ॲमीटर. ॲमीटर आपण कशाने दर्शवतो तर A नी. बरोबर. इथे रेसिस्टन्स आहे. रेसिस्टन्सला मराठीमध्ये म्हणतात रोध. आणि इथे आहे विभवांतर. विभवांतर म्हणजे काय तर व्होल्ट. तर अशी ही जोडणी असते एका विद्युत घटाची. ठीक आहे. पुन्हा एक चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. करंट जो आहे करंट म्हणजे काय तर करंट म्हणजे विद्युतधारा. हिचा सिम्बॉल काय आहे हे कशाने डिनोट केलं जातं तर हे I ने डिनोट केलं जातं. मात्र हेच जेव्हा त्याचा आपण एक्झाम्पलमध्ये यूज करू त्यावेळी आपल्याला जे मिळणारी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये असणार आहे तिचं जे SI युनिट आहे जे मेजरमेंट व्हॅल्यू आहे ती कशामध्ये येणार आहे तर ते येणार आहे ॲम्पियरमध्ये. आणि ॲम्पियर आपण कशाने डिनोट करत असतो तर ते A ने आपण डिनोट करत असतो. यानंतर आहे व्होल्टेज किंवा याला आपण व्होल्ट म्हणतो. व्होल्ट म्हणजे काय तर विभवांतर. विभवांतर दर्शविताना E किंवा V चा वापर केला जातो. या ठिकाणी आपण V चा वापर केलेला आहे. आणि जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो त्यावेळी विभवांतराची जे व्हॅल्यू आहे ती कशामध्ये डिनोट केली जाते तर ते V मध्ये डिनोट केली जाते किंवा V मध्ये काय केली जाते तर मोजली जाते. त्यानंतर आहे रेसिस्टन्स. रेसिस्टन्स म्हणजे काय होतं तर रोध. आणि रोधचा सिम्बॉल काय आहे तर तो आहे R. म्हणजे रेसिस्टन्सला जेव्हा डिनोट करायचं काम असेल त्यावेळी ते R ने दर्शवलं जाईल. आणि याचं जे युनिट ऑफ मेजरमेंट आहे म्हणजे मोजण्याचं जे एकक आहे ते काय आहे तर ते आहे ओहम. आणि ओहम कशाने डिनोट केलं जातं तर हे ओहमचं आहे साइन. ठीक आहे. एवढं समजलं. आता या आधारावर आपण प्रश्न कसे सोडवायचे ते बघूयात. पहिला प्रश्न आहे दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध. आता रोध म्हणजे काय तर आपण आधीच बघितलं आहे रेसिस्टन्स. R किती आहे तर हा आहे 1000 ओहम. ठीक आहे. जर 230 V विभवांतराच्या स्त्रोतापासून म्हणजे आपल्याला V भेटलाय. V किती आहे तर तो आहे 230. ठीक आहे. तर या विभवांतराच्या स्त्रोतापासून या दिव्याला विद्युतधारा पुरवली जात असेल तर तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा किती. आता विद्युतधारा म्हणजे काय तर करंट.
आणि करंट आपण कशाने डिनोट करतो तर आय नी, आणि येणारी व्हॅल्यू कशात असणार आहे ते असणार आहे एम्पियर मध्ये, बरोबर. तर आता आपल्याला इथे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपण फॉर्म्युला काय बघतोय, व्ही इज इक्वल टू आय आर, म्हणजेच आय इंटू आर. आता आपल्याला आय काढायचा आहे आणि आर आणि व्हीच्या व्हॅल्यू काय आहे तर दिलेले आहे. तर या व्हॅल्यू आपण काय करूयात इथे पुट करूयात, 230 इथे आणि 1000 इथे, बरोबर. म्हणजेच 1000 इकडे आले, म्हणजे 230 भागिले झाले 1000, हा शून्य कटला आणि ते खाली 2 शून्य आहे म्हणून 0.23 एम्पियर ही काय असणार आहे तर विद्युतधारा त्याची असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा किती आहे तर ती आहे 0.23 एम्पियर. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे, वाहकातून वाहणारी विद्युतधारा. आता इथे विद्युतधारा दिली आहे. विद्युतधारा म्हणजे काय तर करंट, म्हणजे आपल्याला इथे आय मिळाला आहे 0.24 एम्पियर. ठीक आहे. त्याच्या दोन टोकांमध्ये 24 व्ही इतके विभवांतर आहे. विभवांतर म्हणजे व्ही हा किती आहे तर 24. तर त्याचा वाहकाचा रोध काढायचा, तर रेसिस्टन्स आपल्याला इथे काय करायचं आहे तर ते काढायचं आहे. पुन्हा सेम तेच व्ही इज इक्वल टू आय आर, इथे व्हॅल्यू पुट करा. व्ही दिला आहे 24, आय आहे 0.24 इंटू आर. पुन्हा सेम 24 डिवायडेड बाय 0.24 म्हणजे आलं उत्तर किती तर 100 ओहम. ठीक आहे. रोध आपण कशामध्ये मोजत असतो तर तो ओहम मध्ये आपण मोजत असतो. म्हणजे त्या वाहकाचा रोध किती आला तर तो आला 100 ओहम. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, 110 रोध असलेल्या एका उपकरणाच्या दोन टोकांमध्ये 33 विभवांतर प्रवृत्त केले असता उपकरणातून वाहणारी विद्युतधारा काढा. विद्युतधारा म्हणजे काय तर तो झाला करंट, आणि करंट आपण कशाने डिनोट करतो तर तो करतो आय नी. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे तर आय काढायचा आहे. आपल्याला इथे रोध दिलेला आहे, रोध म्हणजे आर आपल्याला इथे दिलेला आहे, आणि आर किती आहे तर तो आहे 110 ओहम. त्यानंतर आपल्याला विभवांतर म्हणजेच व्ही दिलेला आहे, आणि हा व्ही किती आहे तर हा व्ही आहे 33, बरोबर. आता आपल्याला सेम फॉर्म्युला इथे लिहायचा आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. आता आपल्याला व्ही दिलेला आहे 33 आणि आपल्याला आय काढायचा आहे. म्हणजे आय इंटू इथे किती आहे तर 110 रेसिस्टन्स, म्हणजे पुन्हा तेच 33 भागिले 110 म्हणजे उत्तर किती आहे 0.3 एम्पियर. विद्युतधारा आपण कशामध्ये मोजत असतो तर ती एम्पियर मध्ये आपण मोजत असतो, म्हणून 0.3 ए. आता मित्रांनो याच्यामध्ये पुन्हा एक दुसरा प्रश्न आहे, 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा जाऊ देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इथे रोध किती दिलेला आहे तर तो आहे 500 ओहम. म्हणजेच आर इज इक्वल टू किती आहे तर तो आहे 500 ओहम. त्यानंतर काय म्हणलं यांनी, उपकरणातून तेवढीच विद्युतधारा, म्हणजे जर तेवढाच करंट पास झाला, आपण आत्ताच काढलं करंट किती आलाय आपला तर तो आला आहे 0.3 एम्पियर, बरोबर. हे आपण दुसऱ्या पेजवर कॅरी फॉरवर्ड करूयात. आताच आपण मागं बघितल्याप्रमाणे आपल्याला आर मिळाला आहे 500 ओहम. त्यानंतर आपल्याला जो आय आहे, जो करंट आहे, तेवढीच विद्युतधारा म्हटलं होतं, आणि आपण विद्युतधारा याच्या आधी काढली होती, ती होती 0.3 एम्पियर, बरोबर. आता काय म्हटलंय तर त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल. म्हणजेच आपल्याला काय इथे काढायचं आहे तर आपल्याला इथे व्ही काढायचं आहे. म्हणजेच व्ही इज इक्वल टू आय आर, या सूत्रात या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या आहे. म्हणजेच 500 गुणिले 0.3 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे तर ते आलेलं आहे 150 वोल्ट. म्हणजे विभवांतर किती प्रवृत्त करावे लागेल तर 150 वोल्ट एवढं ते विभवांतर असणार आहे. ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण विद्युत धारा बघितली होती. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत विद्युत प्रभार जर दिला असेल तर त्या आधारे प्रॉब्लेम्स जी आहेत ती कशी सोडवायची ते आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, प्रॉब्लेम बघण्याच्या आधी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, आणि त्या आपण आधी बघूयात. जर विद्युत वाहक तार विद्युत घटाला जोडलेली नसेल तर तिच्यातील मुक्त इलेक्ट्रॉन्स जे असतात तर ते सर्व दिशांनी मुक्तपणे फिरत असतात. परंतु जेव्हा त्या तारेचे टोक कोरड्या विद्युत घटासारख्या विद्युत स्रोतास जोडली जातात तेव्हा तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विभवांतरामुळे
विद्युत बल क्रिया करते आणि इलेक्ट्रॉन्स ऋणप्रभारित असल्याने तारेच्या ऋण टोकाकडून म्हणजेच कमी विभवाकडून धन टोकाकडे म्हणजेच जास्त विभवाकडे प्रवाहित होतात आणि या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळे तारेतून विद्युतधारा जी आहे, जो करंट जो आहे तो काय होतो तर वाहू लागतो. इलेक्ट्रॉन्सची ही हालचाल अनियमित अशा सरासरी चालीने सुरू असते. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आता आपण हे डायग्राम वरून समजून घेऊयात. ही आहे विद्युत वाहक तार, मात्र ही कशालाही जोडली नाही. यामधले इलेक्ट्रॉन्स आपण बघतोय की हे मुक्तपणे संचारित आहेत. मात्र जेव्हा ही तार आपण एका विद्युत घटाला जोडतो तेव्हा ते एका पॅटर्न काय होतात तर प्रवाहित होतात आणि तो पॅटर्न काय आहे तर ऋणापासून धन टोकाकडे मार्गक्रमण करणे. मात्र इथे पुन्हा एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे. इलेक्ट्रॉन वाहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे जरी असली तरी विद्युतधारा दर्शविण्याचा जे संकेत मान्य आहे ही मात्र इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दर्शविली जाते. म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे ती दाखवली जाते. सोप्या भाषेत ज्यावेळेस विद्युत घट आपण बघत असतो त्यावेळी एखाद्या विद्युत वाहक ताराची दिशा आपण कोण्या दिशेने दर्शवत असतो तर ती अशी आपण दर्शवत असतो. मात्र ती याच्या विरुद्ध आपण दर्शवत असतो. म्हणजे इलेक्ट्रॉन्स ज्या दिशेने प्रवाहित होतात त्याच्या विरुद्ध दिशेने आपण काय करतो असतो तर संकेतमान्य दिशा दर्शवत असतो. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, लेक्चर 1 मध्ये आपण विद्युत प्रवाह बघितला होता. ज्यांनी ते लेक्चर बघितले नसेल त्यांनी ते बघून घ्यावं. त्यामध्ये आपण करंट म्हणजेच काय तर विद्युत प्रवाह हे बघितलेलं होतं. विद्युत प्रवाह दर्शवत असताना आय हा सिम्बॉलनी ते दर्शवले जातं. मात्र हे लिहित असताना हे कशामध्ये लिहिलं जातं तर एम्पियर मध्ये लिहिलं जातं. कारण याचे एसआय युनिट काय आहे तर ते आहे एम्पियर. त्यानंतर आहे टाइम कशाने दर्शविला जातो तर टी नी तो दर्शविला जातो. मात्र याचं एसआय युनिट काय आहे तर ते आहे सेकंड. आणि त्याच पद्धतीनं आज जो आपण इथं बघतोय विद्युत प्रवाह याचा जो सिम्बॉल आहे तो आहे क्यू आणि याचे जे एसआय युनिट आहे तर ते आहे कुलोम. आणि हे कशाने दर्शवतात तर सी ने दर्शवित असतात. आणि या तिघांचं रिलेशन कसं आहे तर जर आपल्याला करंट काढायचा आहे तर आपल्याला क्यू भागिले टी घ्यायचं आहे. म्हणजेच विद्युत प्रभार भागिले काय घ्यायचं आपल्याला तर टाइम घ्यायचा आहे. जर आपल्याला टाइम काढायला सांगितलं तर त्यावेळेस विद्युत प्रभार म्हणजेच क्यू भागिले आपल्याला काय घ्यायचं आहे तर करंट म्हणजेच काय घ्यायचं आहे तर आय आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि जर आपल्याला विद्युत प्रभार काढायला सांगितलं तर आय गुणिले टी म्हणजेच करंट इंटू टाइम आपल्याला इथे घ्यायचं आहे. हे रिलेशन जे आहे हे या त्रिकोणामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. जर क्यू काढायचा असेल तर आय इंटू टी होईल. जर आय काढायचा असेल तर क्यू भागिले टी होईल आणि टी जर काढायचा असेल तर क्यू भागिले काय होईल तर आय होईल. ठीक आहे. आता आपण बघूयात प्रॉब्लेम्स. एका विद्युत वाहक तारेतून 0.4 ए इतकी विद्युत धारा सतत 5 मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार किती असेल हे आपल्याला इथे काढायचं आहे. विद्युत प्रभार काढायचा आहे म्हणजे आपण मागं फॉर्म्युला बघितला. विद्युत प्रभार कशाने दर्शविला जातो तर क्यू ने दर्शविला जातो. आणि विद्युत प्रभार काढायचं असेल तर सूत्र काय आहे क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. आता इथे आपल्याला काय काय दिलं आहे विद्युत धारा आपल्याला दिलेली आहे म्हणजे करंट जो आहे तो आपल्याला दिला आहे आणि तो आहे 0.4 एम्पियर इंटू टाइम आहे 5 मिनिटे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताच आपण बघितलं टाइम कशामध्ये लिहित असतो आपण तर तो सेकंड मध्ये लिहित असतो. इथे 5 मिनिट आहे म्हणजे जर याला आपल्याला सेकंड मध्ये करायचं आहे तर 5 गुणिले 60 म्हणजे 5 × 30 म्हणजे झाले 300 सेकंद. आणि 0.4 इंटू 300 म्हणजे किती झाले तर 4 तिरी 12 म्हणजे हे होतात 120 कुलोम. ठीक आहे. तर 120 कुलोम आणि कुलोमचं साइन काय तर ते आहे सी. म्हणजेच विद्युत प्रभार किती आहे तर तो आहे 120 कुलोम. ठीक आहे समजलं. दुसरा प्रश्न आहे एका परिपथातून 420 कुलोम इतका विद्युत प्रभार सलग 10 मिनिटे वाहत असेल तर या परिपथातून जाणारी विद्युत धारा म्हणजे काय तर करंट. आणि करंट काढायचं सूत्र काय आहे तर ते आहे आय इज इक्वल टू क्यू भागिले टी. इथे आय काय आहे तर आय आहे विद्युत धारा, क्यू काय आहे तर विद्युत प्रभार आणि टी काय आहे तर टाइम. याच्यामध्ये आपण आता व्हॅल्यू पुट करूयात.
क्यू किती दिला आहे आपल्याला, तर तो दिला आहे 420 कुलोम आणि टाइम किती दिला आहे, तर तो दिला आहे 10 मिनिटे. 10 मिनिटे म्हणजे 10 गुणिले 60 म्हणजे हे किती झाले, तर 600. हा शून्य कटला, हा शून्य कटला, साईन साती 42 म्हणजेच 0.7 अँपियर हे काय आहे, तर विद्युत धारा कशाची आहे, तर या परिपथाची आहे. ठीक आहे, म्हणजे आय इज इक्वल टू किती झाले, तर 0.7 अँपियर. यानंतर आहे एका विद्युत बल्बच्या कुंडलातून 0.2 अँपियर इतकी विद्युत धारा प्रवाहित होण्यासाठी किती वेळ लागेल जर विद्युत प्रभार हा 60 कुलोम एवढा असेल. आता मित्रांनो इथे काढायचं आपल्याला टाइम, आणि टाइम काढत असताना आपण सूत्र काय वापरतो, तर ते वापरतो क्यू भागिले आय, म्हणजेच विद्युत प्रभार भागिले काय, तर विद्युत धारा. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला विद्युत धारा जी आहे ती किती दिलेली आहे, तर ती दिलेली आहे 0.2 अँपियर आणि विद्युत प्रभार जो आहे तो किती दिला आहे, तर तो दिला आहे 60 कुलोम. हा झिरो मिटवासाठी आपण इथे एक झिरो लिहिला, बेतिया 6 म्हणजे किती आले, तर 300. म्हणजे 300 सेकंद एवढा टाइम काय आहे इथे लागला आहे. मात्र आपल्याला हे जर मिनिटामध्ये करायचं असेल तर आपण काय करू शकतो, 300 भागिले 60, 6 पंच 30 म्हणजे 5 मिनिटं काय लागणार आहे, तर वेळ हे विद्युतधारा प्रवाहित होण्यासाठी लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्कीच लाईक व शेअर करायला विसरू नका. सोबतच तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड्स.